असीमं अवधिमं अजनीमं अहासिमे एततं उपनयन्ति वीरं ते सन्न सम्मति। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणप्रतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी धम्मपदाच्या गाथेद्वारा धम्मपदातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी तिसऱ्या क्रमांकाची गाथा आपण या ठिकाणी बघत आहोत। धम्मपद हा अत्यंत मौलिक असा ग्रंथ आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे। मानवी मनाला परिशुद्धतेकडे घेऊन जाण्यासाठी, मानवी मनाला शुद्ध धम्माकडे घेऊन जाण्यासाठी कर्मसिद्धांताच्या द्वारा जर आपल्याला भगवंताचं मूळ तत्वज्ञान जर समजून घ्यायचं असेल तर कर्मसिद्धांत आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कारण कर्मसिद्धांत जोपर्यंत मनुष्याला समजत नाही, मनुष्य जाणत नाही, तोपर्यंत दान कर्म का आहे, शील कर्म का आहे, पुण्यकर्म का आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टींचं आकलन आपल्याला होऊ शकत नाही। आणि त्यामुळे कर्मसिद्धांताला आपण सातत्याने समजून घेतलं पाहिजे। तर आजच्या या गाथेच्या संदर्भामध्ये आपण देशना कथेच्या द्वारा या ठिकाणी संपन्न करणार आहोत। गाथेचा अर्थ असा होतो की त्यांनी मला मारले, त्यांनी मला लुटले, त्यांनी माझे हरण केले, त्यांनी माझा अपमान केला, त्यांनी मला दटावले। अशा प्रकारे सतत मनुष्य जर त्याचं चिंतन करत असेल, मनन करत असेल आणि वारंवार तीच ती गोष्ट मनुष्य आपल्या लक्षामध्ये ठेवत असेल तर त्या मनुष्याचं जे दुःख आहे, त्या मनुष्याचं जे वैर आहे, तर ते वैर त्या मनुष्याचं कधीही कमी होत नाही। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या काही घटना असतात त्या सर्व प्रकारच्या सुखद आणि दुःखद घटना आपण सातत्याने आपण पाहतो आणि आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारच्या घडत असतात। परंतु एकच एक विषय आपण वारंवार पुन्हा त्याच विषयाचं जर चिंतन करत असेल, मनन करत असेल आणि तोच विषय पुन्हा जर आपण करत असेल तर त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे क्लेश आहे, उत्पन्न होणारा जो द्वेष आहे, तर क्लेशाला द्वेषाला आपण कधीही नष्ट करू शकत नाही किंवा नाहीसं सुद्धा करू शकत नाही। आणि पुन्हा एकाच विषयाचं जेव्हा मनुष्य चिंतन करत असतो, वारंवार त्याच विषयाचं जेव्हा चिंतन मनन आपण करत असतो तर पुन्हा त्या दुःखाची जी अनुभूती आहे
तर त्या दुःखाची अनुभूती मनुष्याला पुन्हा पुन्हा त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या गोष्टींना आपल्या मनामध्ये स्थान द्यायचं आहे, ज्या गोष्टींना आपल्याला पकडून ठेवायचं आहे, तर त्या गोष्टींना निश्चितपणे आपण पकडून ठेवलं पाहिजे, त्याला स्थान दिलं पाहिजे। त्या गोष्टींचं पुन्हा 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 वारंवार आपण चिंतन मनन केलं पाहिजे। परंतु ज्या गोष्टीमुळे आपली हानी होत आहे, ज्या गोष्टीमुळे आपल्या मनाची मानसिकता बिघडत आहे, ज्या गोष्टीमुळे आपल्याला पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न होत आहे, तर अशा प्रकारच्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा चिंतन करून पुन्हा आपण आपल्या दुःखामध्ये जे पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये दुःख आपण निर्माण करू नये। परंतु मनुष्याचा स्वभाव आहे, मनुष्याचा स्वभाव जो आहे, तर भगवंत असे म्हणतात की पुन्हा पुन्हा न आवडणाऱ्या गोष्टीकडे मनुष्य चिंतन करत असतो, पुन्हा पुन्हा त्या विषयाकडे मनुष्य जात असतो। आणि त्यामुळे जी वैरत्वाची भावना आहे, जी द्वेषाची भावना आहे, ती वैरत्वाची भावना, ती द्वेषाची भावना मनुष्याची कधीही कमी होत नाही। कारण भगवंत असे म्हणतात की एका युद्धाचे बीज दुसऱ्या युद्धाला जन्म देत असतात। म्हणजे एका शब्दाचं बीजारोपण हे दुसऱ्या शब्दांना सुद्धा देत असते, दुसरा शब्द तिसऱ्या शब्दांना बीजारोपण करते, तिसरा शब्द चौथ्या शब्दांना। म्हणजे अशा प्रकारे शब्दाने शब्द, कधी कधी व्यवहारामध्ये असं आपण म्हणत असतो की शांत राहिलेलं बरं, शब्दाने शब्द वाढतो, शब्दाने शब्द वाढतो, मग कधी कधी एवढा वाढतो त्यामध्ये अपशब्द निर्माण होतो, अपशब्दामुळे पुन्हा द्वेष वाढतो। आणि ते अपशब्दांची परिभाषा जर अधिक झाली तर मग त्या ठिकाणी हातवारे सुद्धा मनुष्य करतो, हातवारे केल्यानंतर मनुष्य हातपाय सुद्धा चालू शकतो किंवा त्यानंतर शस्त्र सुद्धा चालू शकतो। म्हणजे अशा प्रकारे केवळ शब्दाने जरी सुरुवात होत असेल, परंतु ती गोष्ट त्याला रोखलं नाही, त्याचं चिंतन केलं नाही, त्याचं मनन केलं नाही, त्याच्या परिणामाला जर जाणलं नाही, तर मनुष्य मारामारी सुद्धा करतो, भांडण करतो, तंटा करतो, वाद करतो, विवाद करतो। आणि छोट्या गोष्टीपासून, म्हणजे ज्याप्रमाणे अग्नीची अगदी थोडीशी ठिणगी असते किंवा थोडासा अंश असतो अग्नीचा, एक थोडासा अंश तो अग्नीचा जर कुठे आपण लावला किंवा पेटवला, तर पूर्णतः त्या छोट्याशा अग्नीच्या द्वारा संपूर्ण जंगल सुद्धा जळू शकते, संपूर्ण घर सुद्धा जळू शकते, संपूर्ण गाव मोहल्ला सुद्धा जळू शकते। अगदी तशाच प्रकारे एक छोटासा शब्द असतो मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न करण्यासाठी। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की वारंवार जो मनुष्य याचं चिंतन करतो, मला त्याने मारलं, मला त्याने दटवलं, माझा त्याने अपमान केला, माझा त्याने तिरस्कार केला, मला अशा प्रकारे तो बोलला, अपशब्द बोलला, वाईट शब्द बोलला, पुन्हा 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 वारंवार जर या विषयाचं मनुष्य जर चिंतन आणि मनन करत असेल, तर त्या मनुष्यांचं वैरत्व कधीही नष्ट होत नाही, असं भगवंतांनी म्हटलं आहे। मग आपल्या मनातील वैरत्व किंवा आपल्या मनातील जी द्वेषाची भावना आहे, ती द्वेषाची भावना जर आपल्याला पूर्णपणे नष्ट करायची असेल, नाहीशी करायची असेल, तर आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे उत्पन्न होणाऱ्या ज्या घटना असतात किंवा कारणं असतात की प्रसंग असतात, त्या प्रसंगाला आपण विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण ते प्रसंग आठवू जर आपल्याला दुःख होत असेल, तर पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये। आणि त्यामुळे काही मनुष्यांचा स्वभाव असतो की जिथल्या तिथं सोडून दिलं पाहिजे, असं म्हटलं जातं। एक छोटंसं या देशनेच्या पूर्वी बघा, मी तुम्हाला उदाहरण सांगतो की कसं सोडलं पाहिजे। एक छोट्याशा उदाहरणाच्या द्वारा, एकदा एक गुरु आणि शिष्य प्रवास करत असतात, आणि गुरु आणि शिष्य प्रवास करत असताना सायंकाळच्या प्रहरी ते प्रवास करत असतात। पलीकडच्या तीरी जाण्यासाठी एक नदीचा प्रवाह असतो, त्या नदीचा प्रवाहाला पार करून पहिले तरी त्यांना जावं लागत असते। आणि सायंकाळच्या प्रहरी म्हणजे विशिष्ट वेळेपर्यंत जी बोट असेल, तर ते विशिष्ट वेळेपर्यंत बोट त्या ठिकाणी त्या नदीवरती असते, परंतु वेळ संपल्यानंतर मात्र ती बोट निघून जात असते। आणि शेवटी ते गुरु आणि शिष्यांना पहिले तरी जाण्यासाठी थोडासा वेळ अवधी होतो आणि बोट मात्र निघून जात असते। बोट निघून गेल्यानंतर त्यांच्या पूर्वी एक स्त्री सुद्धा काही वेळापासून तिथे थांबलेली असते, आणि हे गुरु आणि शिष्य सुद्धा तिथे पोहोचतात। तर ते विचारतात की बोट
गेली का शेवटची? तर ते म्हणतात की हो, शेवटची बोट गेलेली आहे. आणि मग ते दोघेही विचार करतात की आता बोट तर शेवटची निघून गेलेली आहे, मग आता आपण पैल तरी कसं जायचं आहे? तर गुरु आणि शिष्य ते म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, आपण पहिले तरी जाणं गरजेचं आहे. तर आपण पोहून सुद्धा, कारण तुम्हाला सुद्धा पोहणं आहे, मला सुद्धा पोहणं आहे, तर आपण पोहून पहिले तरी जाऊ शकतो. असं ते म्हणजे चर्चा करत असतात. चर्चा करताना ती बाजूला जी भगिनी स्त्री उभी असते, तर ती म्हणते जर तुम्ही पोहून जात असाल तर एक छोटासा आधार, म्हणजे मी सुद्धा तुमचा आधार घेऊन पहिले तरी जाऊ शकतो, कारण आता अंधार होत आहे आणि अशा वेळेला पुन्हा कोणी येईल, तो मला पुन्हा पलीकडे कोणी घेऊन जाईल असं काही मला वाटत नाही. तर एक तुमचा छोटासा भाग किंवा तुमच्या हाताला मी पकडेल आणि पहिले तरी येईल. अशा प्रकारे ती स्त्री त्या शिष्याने गुरुंना विचारत असते, म्हणजे गुरुला विचारते, कारण गुरु मोठा असल्या कारणाने. तर गुरु म्हणतो बिलकुल नाही, आम्ही तुला कसं घेऊन जाऊ शकतो, कारण स्त्रीला स्पर्श करणे हे आमच्यासाठी वर्ज्य आहे. तुला कसा स्पर्श करू? जर तुला जर स्पर्श केला तर आमचं जे काही व्रत आहे तर त्या व्रताचा भंग होईल. अशा प्रकारे तो त्या स्त्रीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हा जो तर्क आहे, हा तर्क मात्र त्या शिष्याला काही पटत नाही. तेव्हा तो शिष्य व्यवहारिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार करतो. तो म्हणतो, गुरुजी तुम्ही जे म्हणता ते अगदी 100% बरोबर आहे, परंतु जर प्रसंगाला अनुरूप जर आपण असा विचार केला तर ही स्त्री आपल्या भगिनीसारखी आहे, ही स्त्री आपल्या मातेसारखी आहे, ही स्त्री आपल्या मुलीसारखी आहे. आणि समजून घ्या, इथे जर ही स्त्री राहिली किंवा एखादा अन्य प्रसंग तिच्यावर जर घडला असेल आणि तुम्हाला जर ती गोष्ट समजली तर ते तुम्हाला चांगलं वाटेल का? जेव्हा तुम्ही ऐकसाल तेव्हा तर बिलकुल चांगलं वाटणार नाही. मग व्यवहारिक दृष्टिकोनातून जर त्या स्त्रीला आपण पहिली जर घेऊन गेलो तर मला तरी असं वाटतं काही वावगं त्यामध्ये नाही आहे. असं म्हटल्याबरोबर गुरु त्यावरती रागावतो. मूर्ख आहेस तू, म्हणतो तुला काही समजत नाही, तू अज्ञानी आहे, अडाणी आहे, तू नवीन प्रवचित झाला आहे, त्यामुळे मला शहाणपण शिकवतो का? अशा पद्धतीने गुरु त्याला बोलत असतो. तो म्हणतो, गुरुजी मी व्यवहारिक दृष्टीने विचार करत आहे. गुरु म्हणतो बिलकुल असं करायचं नाही. पण शिष्याला काय मात्र ती गोष्ट पटत नाही. त्याला असं वाटतं की या स्त्रीला आपण पहिली तरी घेऊन गेलो पाहिजे. गुरु रागाने समोर जात असतो आणि त्या स्त्रीला सांगतो की भगिनी माझ्या हाताला तू पकड, मी तुला पहिली तरी घेऊन जात असतो. असं कृत्य केल्यानंतर गुरुला मात्र खूप राग येतो. त्याला असं वाटतं की शिष्य माझा उद्धट आहे, माझा ऐकत नाही आहे, मी सांगितलं एक आणि हा करतो एक, हा पूर्णपणे दुष्ट आहे, पापी आहे. अशा प्रकारे गुरुचं मग बोलणं सुरू होते आणि गुरु मोठमोठ्याने त्याला बोलत असतो, तू पापी आहे, तू दुराचारी आहे, त्या स्त्रीला तू स्पर्श केला आहे, असं बोलत राहतो. तो मात्र शांत राहतो, तो काहीही बोलत नाही. आणि सोबतच चालतात मग आश्रमापर्यंत. सोबत चालता चालता तो गुरु त्यांचा सुरूच असते, तू त्या स्त्रीला हात लावला, त्या स्त्रीला तू स्पर्श केला, तू वाईट आहे, तू पापी आहे, तू असं करायला पाहिजे नव्हतं, तू गुरुची आज्ञाचा भंग केला आहे, गुरुचं ऐकलं नाही आहे. त्याचं सुरूच राहतं. आश्रमामध्ये गेलं तरी त्याचं सुरूच राहते. तो हात जोडतो आणि शांतपणे म्हणतो की महाराज, गुरुवर्य, मी त्या स्त्रीला त्या किनाऱ्यापर्यंत पकडलं होतं आणि या किनाऱ्यापर्यंत आणलं, त्या स्त्रीला मी त्या किनाऱ्याला सोडून दिलं, परंतु तुम्ही त्या स्त्रीला मात्र नदीच्या किनाऱ्यापर्यंत सुद्धा घेऊन आले, रस्त्याने सुद्धा घेऊन आले आणि आश्रमापर्यंत सुद्धा त्या स्त्रीला तुम्ही घेऊन आले, मी तर तिला तिथेच सोडून दिलेला. शिष्य म्हणतो मी तिला तिथे सोडून दिलं, म्हणजे माझं जे नैतिक कर्तव्य होतं व्यवहारिक दृष्टिकोनातून ते कर्तव्य मी पूर्ण केलं, परंतु त्या स्त्रीला मात्र तुम्ही आश्रमापर्यंत घेऊन आले आहात. म्हणजे पुन्हा 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 त्याचं तुम्ही चिंतन करता, मनन करता, म्हणजे चिंतन मनन करण्यासारखं काही विशेष त्याच्यामध्ये नाही आहे. त्या स्त्रीला गरज होती, तिची गरज पूर्ण झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याचा जो व्यवहारिक दृष्टिकोन आहे, कधी कधी प्रसंगाला अनुसरून तशा प्रकारचं करावं लागतं. तर भगवंत असे म्हणतात की ज्याने मला मारलं, ज्याने मला लुटलं, ज्याने माझं हरण केलं, ज्याने माझा अपमान केला, असं पुन्हा 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 मनुष्य चिंतन करतो, मनन करत असतो. आणि पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीचं जर आपण चिंतन करत असेल, तोच तो विषय आपण पुन्हा पुन्हा लावून धरत असेल, तर पुन्हा पुन्हा दुःख आपल्या जीवनामध्ये होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जी गोष्ट चिंतन करण्यासारखी आहे, जी गोष्ट आपल्या हिताची आहे, आपल्या सुखाची आहे, आपल्या कल्याणाची आहे, तर त्या गोष्टीचं वारंवार आपण चिंतन मनन केलं पाहिजे.
परंतु जी गोष्ट आपल्या हिताची नाही, आपल्या सुखाची नाही, आपल्या कल्याणाची नाही, त्या गोष्टीचं वारंवार चिंतन केल्यामुळे आपलं अहित होत आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला दुःख होत आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टींचं आपण कधीही चिंतन मनन करू नये, कारण त्यापासून काहीही एक लाभ आपल्याला होत नाही. तर अशा प्रकारे या गाथेचा अर्थ आहे. तर या गाथेला अनुसरून भगवंताच्या काळामध्ये एक जातक कथा, एक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो, तो तिस्स स्थवीर या भिक्षूंचा. ही जी देशना आहे, ही देशना भगवंताने श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये तिस्स स्थवीर नावाच्या भिक्षूंना उद्देशून सांगितलेले आहे. तिस्स स्थवीर नावाचे जे भिक्षू असतात, तर सिद्धार्थ बोधिसत्वाच्या म्हणजे राजा सिद्धोदन यांच्या बहिणीचे ते पुत्र असतात, म्हणजे आत्यांचे, बोधिसत्वाच्या आत्यांचे ते पुत्र असतात. तर ऊर्ध्व काळामध्ये म्हणजे उतरत्या वयामध्ये त्यांनी परिवर्जा घेतलेली असते. आणि उतरत्या वयामध्ये परिवर्जा घेतल्यामुळे एकतर लोकांना असं वाटतं की बुद्ध कुळातील हे भिक्षू आहे, आणि त्यामुळे लोक त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सन्मान करतात, त्यांना चांगल्या प्रकारचे वस्त्र देतात, त्यांची चांगल्या प्रकारची काळजी घेत असतात. आणि मग ते ऊर्ध्व असतात, वयाने वयस्कर असतात. तर वयाने वयस्कर असल्या कारणाने म्हणजे ऑलरेडी त्यांच्यामध्ये आपल्या कुळाच्या प्रतीचा जो अहंभाव असतो, अहंकार असतो, तर तो अहंकार ऑलरेडी त्यांच्यामध्ये असतो. आणि मी बुद्धांच्या कुळातील आहे, म्हणजे बुद्ध परंपरेतील मी आहे, अशा प्रकारची भावना त्यांच्या चित्तामध्ये असते. आणि त्यामुळे तो चांगल्या प्रकारचं वस्त्र परिधान करून, कारण भिक्षू विनयाचा नियम आहे, म्हणजे जेव्हा प्रवर्जा दिली जाते, तर प्रवर्जा दिल्यानंतर इथे तुमच्या वयाचा काही संबंध नसतो. जे तुम्ही प्रवर्जित कधी झाला आहात, तुम्ही उपसंपन्न कधी झाला आहात, म्हणजे प्रवर्जा घेऊन उपसंपन्नता जर तुम्ही योग्य वयामध्ये जर प्राप्त केली असेल, म्हणजे वयाच्या 20 वर्षे उपसंपदा करण्याचा तो एक विधी असतो, म्हणजे कायमस्वरूपी भिक्षू बनण्याचा. आणि एखादा तरुण भिक्षू जे त्यांनी उपसंपदा अगोदर केली असेल, आणि एखादा वयस्कर व्यक्ती 50-60 वर्षाचा असेल आणि त्याने नुकतीच प्रवर्जा घेतली आणि उपसंपदा केली असेल, तर 50 वर्षाचा 60 वर्षाचा जरी भिक्षू असेल आणि हा तरुण 25, 30, 35 वर्षाचा भिक्षू असेल, तरी सुद्धा त्या 50-60 वर्षाच्या भिक्षूला त्यांना वंदन करावं लागत असते. हा नियम आहे, म्हणजे तिथे वयाचा काही संबंध नाही आहे. तुमचं वय किती आहे, 60, 70 आहे, 80, 90 आहे, याला इथे काही संबंध नाही. तुम्ही भिक्षू जीवनामध्ये किती पदार्पण केलं, किती वर्षावास केले, किती तुमचं जीवन तुम्ही घालवलं, त्यावरती सिनियरिटी अवलंबून असते. आणि त्यामुळे हा वयाने वृद्ध असतो, वयस्कर असतो, आणि तरुण तरुण भिक्षू असतात, ते प्रवृत्तीच्या जीवनामध्ये त्यांना खूप वर्ष झालेले असतात. परंतु हा जो तिस्स स्थवीर असतो, हा धर्मसभेमध्ये बसत असतो, चांगल्या प्रकारचं चिवर वस्त्र परिधान करून धर्मसभेमध्ये तो बसत असतो. आणि धर्मसभेमध्ये बसताना अनेक भिक्षू येतात, अनेक उपासक येतात, अनेक उपासिका येतात. मग त्यांना तो उपदेश करत असे, आणि त्यांच्याकडून जे काही परिष्कार आदी मिळत असे त्याचा तो स्वीकार करत असे. भिक्षू येत असत, सिनियर भिक्षू येत असत, तर त्या भिक्षूंना तो कुठल्याही प्रकारचा सन्मान देत नसे, कुठल्याही प्रकारचा मान देत नसे. आणि अन्य येणाऱ्या भिक्षूंना असं वाटायचं, कारण ऊर्ध्व दिसायचे, यांना असं वाटतं कोणीतरी महास्थवीर असले पाहिजे, कोणीतरी सिनियर भिक्षू असले पाहिजे. तर मग त्यांची ते सेवा करायचे, त्यांना पाणी द्यायचे, त्यांचे हातपाय दाबून द्यायचे, त्यांच्या काही गरजा आहे त्या गरजा ते पूर्ण करायचे. परंतु त्या भिक्षूंच्या व्यवहारावरून, म्हणजे चिवर घालण्याची पद्धती असेल, भिक्षापात्र पकडण्याची पद्धती असेल, बसण्याची पद्धती असेल, बोलण्याची पद्धती असेल, म्हणजे व्यवहारावरून सुद्धा मनुष्य त्या गोष्टीमध्ये किती परिपक्व आहे याचं चिंतन मनन आपण करू शकतो. कारण नव्याने व्यक्ती त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये सहजपणा आपल्याला ओळखू येतो. आणि जो अनेक वर्षापर्यंत त्यामध्ये राहतो, तर त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये सहजता आपल्याला ओळखून येते. तर काही भिक्षू हुशार असतात, एक तरुण भिक्षू अत्यंत बुद्धिमान असतो, हुशार असतो, आणि तो तरुण भिक्षू या तिस्सच्या वागण्यावरून, बोलण्यावरून तो असा विचार करतो की वास्तवतः हा जो तिस्स स्थवीर आहे, हा खरंच सिनियर आहे का, हा म्हणजे मोठा आहे का. आणि तो तरुण भिक्षू त्याला विचारतो की म्हणते, आपले वर्षावास किती झाले. असं विचारल्याबरोबर तो तिस्स स्थवीर म्हणतो, वर्षावास म्हणजे काय, वर्षावास म्हणजे काय, वर्षावास म्हणजे काय म्हटल्याबरोबर तो तरुण भिक्षू म्हणतो, मूर्खा, आणि त्याला एक थापड मारतो, तुला कळते का,
तुला कळत नाही आहे वर्षावास म्हणजे काय? एवढे मोठे सिनियर भिक्षू येतात आणि त्या सिनियर भिक्षूंच्या द्वारा तू तुझी सेवा करण्याचं अकुशल कर्म करतो, पाप कर्म करतो, अशा प्रकारे म्हणतो आणि त्यांना एक मारतो. तर त्याला राग येतो. त्याचे जे पूर्व जे संस्कार असतात, स्वाभिमानाचे संस्कार असतात, कारण राज्य कुळामधील असतो, पूर्व संस्कार त्याचे जागरूक झाल्यामुळे त्याला भयंकर असा राग येतो आणि तो रागाने बोलतो की तुम्ही कुठून आला आहात? तर ते म्हणतो आम्ही आताच भगवंताला भेटून आलो आहोत. तर ठीक आहे, मग तुम्हाला मी दाखवतो मी कोण आहे ते, मी बुद्धाचा कोण आहे हे मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे तो बोलतो आणि रागारागामध्ये निघून जातो भगवंताकडे. तर त्या भिक्षूंना नंतर कळतं की तिसं कोण आहे, म्हणजे त्यांनाही काही माहित नसतं की तिसं कोण आहे आणि त्यांना असं वाटतं की भगवंताला काही उलट सांगायचं हा, म्हणून तो भिक्षू सुद्धा त्यांच्या पाठीमागं येत असतात. भगवंताला तो सांगतो, भगवान मला अशा अशा प्रकारचा याने माझ्यासोबत व्यवहार केला, माझा याने अपमान केला, मला याने दटावलं, याने मला मारलं, अशा पद्धतीने तो सांगत असतो. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की नेमकं तुम्ही बसले होते कुठे? तर तो म्हणतो भगवान मी धर्मसभेमध्ये बसलो होतो. मग धर्मसभेमध्ये तुम्ही बसला असताना हे भिक्षू आल्यानंतर तुम्ही तुमचं कर्तव्य केलं का? तुम्ही उठून उभे राहिले का? त्या भिक्षूंना बसण्यासाठी तुम्ही आसन दिलं का? त्यांना पिण्यासाठी तुम्ही पाणी दिलं का? त्यांची काही सेवा तुम्ही विचारली का? तर तो म्हणतो की नाही भगवान, मी तर असं काही विचारलं नाही. तर भगवंत असे म्हणतात की दिस हा तुझा अपराध आहे, हा तुझा गुन्हा आहे, चूक तुझी आहे. कारण सिनियर भिक्षू आल्यानंतर तू त्याचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा मान केला पाहिजे, त्यांचा आदर तिथ्य तू केलं पाहिजे. हा विनय तुला माहित नाही आहे का? तर तो म्हणतो भगवान ते काही असू द्या, मी म्हणजे भगवंत त्याला समजून सांगतात, परंतु तो काही ऐकत नाही. भगवंत असे म्हणतात की तू यांची क्षमा माग, कारण तू अपराध केला आहे, तू गुन्हा केला आहे. असं विनयाच्या विरुद्ध वागणे हे अपराध आहे, हे गुन्हा आहे. तर तो म्हणतो की नाही, मी काय अपराध केलाच नाही. भगवंत पुन्हा पुन्हा त्याला समजून सांगतात. बघा, म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये जे पृथकजन असतात, ज्यांच्या चित्तामध्ये राग असतो, द्वेष असतो, लोभ असतो, मोह असतो, म्हणजे धम्मामध्ये जोपर्यंत परिपक्वता मनुष्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत कोण मनुष्य आपल्याला सांगतोय याचं भान सुद्धा मनुष्याला राहत नाही. प्रत्यक्ष सम्यक बुद्ध त्याला समजावून सांगत आहे की हा तुझा अपराध आहे, तू चूक केली आहे आणि ज्या चुकीची तू क्षमा मागितली पाहिजे. परंतु तो काही भगवंताचं ऐकत नाही. तेव्हा अन्य भिक्षू म्हणतात की भगवान जाऊ द्या, हा जरा फारच उद्धट दिसत आहे आणि याला सांगून कुठल्याही प्रकारचा लाभ काही होणार नाही. भगवंत असे म्हणतात की हा आताच उद्धट नाही आहे, हा जो याचा जो स्वभाव आहे याचा स्वभाव आताच अशा प्रकारचा नाही आहे, तर पूर्व कर्म सुद्धा याचे असेच होते. तर तेव्हा भिक्षूच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते. ते म्हणतात की भगवान वर्तमान काळ तर आम्ही जाणत आहोत याचा हा किती उद्धट आहे, कारण प्रत्यक्ष सम्यक संबुद्ध सांगत आहेत तरी सुद्धा या मनुष्याच्या म्हणजे यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही आहे. कारण मनुष्याचा स्वभाव उद्धट असतो. कधी कधी बघा व्यवहारामध्ये सुद्धा मनुष्य आपल्यापेक्षा जे काही मोठे असतात, वडीलधारी असतात, आपल्याला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु एखादा उद्धट व्यक्ती असेल तर तो उद्धट व्यक्ती मात्र ऐकत नाही, कोणाचं सुद्धा ऐकत नाही. म्हणजे तो विचार सुद्धा करत नाही की आपल्याला नेमकं कोण सांगत आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण अशाच व्यक्तींना सांगावं, सांगताना आपण अशाच व्यक्तींना सांगावं की जो व्यक्ती आपलं ऐकत असेल, जो व्यक्ती आपल्या शब्दांचा सन्मान ठेवत असेल. म्हणजे उलट्या घागरीवरती पाणी कधी टाकू नये. उलट्या घागरीवर जर समजा पाणी टाकलं, आपण कितीही टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर उलट्या घागरीमध्ये काय पाणी जात नाही. आणि ज्यांच्या मनामध्ये अहमपणा आहे, गर्व आहे, मीपणा आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, अशा व्यक्तींना तुम्ही कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, ते त्याच्यावरती शब्दाला अडून असतात. ते म्हणतात की नाही हे असंच होते, हे असंच होते, अशानं असंच होते. म्हणजे कितीही जरी समजून सांगलं असेल तर त्यांचा जो मूळ स्वभाव असतो तो मूळ स्वभाव काय ते लोक बदलत नसतात. कारण ते सहजासहजी थोडे बदलणार आहे. कारण या संस्काराचे जे बीजारोपण झालेलं असतं तर ते अनेक दिवसापासून झालेलं असतं. वर्षानुवर्ष, महिन्यानुमहिने त्या संस्काराचं बीजारोपण आपल्या मनावरती झालेलं असते. सहजासहजी कोणतीही घटना घडत नाही. सहजासहजी ना मनुष्याचा स्वभाव बदलतो, सहजासहजी ना मनुष्य बदलतो, मनुष्यही बदलत नाही आणि मनुष्याचा स्वभाव सुद्धा बदलत नाही. तर वर्षानुवर्ष मनुष्यावरती ते संस्कार होतात
आणि त्या संस्काराच्या द्वारा मनुष्याचा स्वभाव तशा प्रकारचा बनत असतो, तो बनलेला असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की भिक्षुनो, हे असंच आहे, हा जो आहे हा आताच असा नाही आहे, तर पूर्वजन्मामध्ये सुद्धा याचा स्वभाव अशाच प्रकारचा होता. तेव्हा भगवंत असे म्हणतात, असं म्हटल्यानंतर भिक्षू म्हणतात की भगवान, आता तर आम्ही याचा स्वभाव बघितला आहे, पण पूर्वजन्मामध्ये हा उद्धट कसा होता, तर ते भगवान आमच्या ऐकण्याची इच्छा आहे. तर पूर्व संस्कार सांगताना, पूर्व कर्म सांगताना भगवंत असे म्हणतात की एका वाराणसीमध्ये काशीराज नावाचे फार मोठे राजा असतात, धार्मिक राजा असतात. आणि हा जो त्या काळामध्ये एक देवील नावाचा एक तपस्वी असतो, तो हिमालयामध्ये अनेक वर्षापर्यंत वास्तव्य करत असतो. आणि हिमालयामध्ये अनेक वर्षापर्यंत वास्तव्य केल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे अशा प्रकारची प्रथा असायची. आजही तशी प्रथा आहे. कारण काही कालावधी हिमालय पायथ्याशी ते ध्यान मनन चिंतन करत असत. आणि तिथे जे काही कंदमुळे असतील, जे काही फळं असतील, किंवा जे काही तिथे त्यांना जे काही मिळत असेल, तर तशा प्रकारचं अन्न ते ग्रहण करत असत. आणि ते अन्न ग्रहण करून आपली उपजीविका करत असत. परंतु अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर मग पुन्हा त्यांची अशी इच्छा होत असे की आपण काहीतरी चविष्ट खाल्लं पाहिजे, खारट तिरट आपण खाल्लं पाहिजे. आणि पुन्हा मग ते नगरामध्ये येत असत आणि नगरामध्ये मग भिक्षाटन करत असत आणि तशा प्रकारची आपली उपजीविका करत असत. तर हा देवील तपस्वी जो आहे, हा देवील तपस्वी सुद्धा अशा प्रकारचा विचार करतो की आता आपण बरेच दिवस झाले इथे वास्तव्य करत आहोत, आता नगरामध्ये आपण गेलो पाहिजे आणि काहीतरी थोडं खारट तिखट तुपट खाल्लं पाहिजे, असा तो विचार करतो. त्या गावामध्ये तो येत असतो. तर पूर्वीच्या काळामध्ये बघा, आगंतुक रूपाने जे काही प्रवासी लोक असायचे, कारण पूर्वी फार दूरदूरपर्यंत म्हणजे गाड्यांचा किंवा बंदोबस्त नसायचा किंवा रस्ते बरोबर नसायचे, तर त्यामुळे धर्मशाळा असायच्या. आणि त्या धर्मशाळेमध्ये ज्या आगंतुक लोक असायचे, तर ते आगंतुक लोक त्या धर्मशाळेमध्ये रात्रभर राहत असत. तर हा एका कुंभकाराच्या धर्मशाळेमध्ये जात असतो. आणि कुंभकाराच्या धर्मशाळेमध्ये गेल्यानंतर त्या कुंभकाराला विचारतो की आजची रात्र मी आपल्याकडे राहू शकतो का? तुम्हाला काही कार्य नसेल, तुम्हाला काही अडचण नसेल, तर मी तुमच्या शाळेमध्ये राहू शकतो का? तर तेव्हा तो कुंभकार म्हणतो की महाराज, मला तर संध्याकाळचं काही विशेष या धर्मशाळेशी काही कर्तव्य नसते, काही काम सुद्धा नसते, आपण मात्र तिथे तुम्ही राहू शकता. आणि धर्मशाळा सुद्धा फार मोठी आहे, फार विशाल आहे. या धर्मशाळेच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जर तुम्ही राहिला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, काही समस्या नाही आहे. तर तो त्या ठिकाणी राहतो. असं म्हटल्याबरोबर काही क्षणामध्ये एक दुसरा तपस्वी, नारद नावाचा तपस्वी तिथे येत असतो. आणि तोही सुद्धा त्या कुंभकाराला विचारतो की या धर्मशाळेमध्ये मी राहू शकतो का? तर तो कुंभकार विचार करतो की आपण सांगण्यापेक्षा, कारण धर्मशाळा तर रिकामी आहेच आहे, परंतु अगोदरचा जो तपस्वी आलेला आहे, तर तो सांगतो की महाराज, माझी काही हरकत नाही आहे, परंतु तुमच्या पूर्वी एक आणखी तपस्वी आले आहे, जर त्या तपस्व्यांना काही अडचण नसेल तर तुम्ही धर्मशाळेमध्ये राहू शकता. कारण पटू शकत नाही एकमेकांचं, होऊ शकते तुमचा वाद होत असेल, विवाद होत असेल, किंवा तुमचं पटणार सुद्धा नाही, त्यामुळे त्यांना जर काही अडचण नसेल तर तुम्ही धर्मशाळेमध्ये राहू शकता. मग नारद तपस्वी त्या देवील तपस्व्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो, गुरुवर्य, जर तुम्हाला काही अडचण नसेल तर या धर्मशाळेमध्ये आजची रात्र मी राहू का? तर देवील तपस्वी म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, कारण मला सुद्धा काही अडचण नाही आहे आणि धर्मशाळा सुद्धा फार मोठी आहे. दोघं सुद्धा त्या ठिकाणी एकमेकांच्या प्रती आदर सत्कार करतात आणि एकमेकांची विचारपूस करतात. आणि विचारपूस कर्तव्य झाल्यानंतर झोपण्याच्या वेळेला हे जे नारद तपस्वी असतात ते फार हुशार असतात, बुद्धिवान असतात. तर ते जाणतात की देवील तपस्वी कुठे झोपलेला आहे, जेणेकरून असं होऊ नये, रात्री बेरात्री जर आपण उठलो तर त्यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये, अशा प्रकारचे विचार करतात. आणि हा जो देवील तपस्वी असतो, या देवील तपस्व्याचा स्वतःच्या शरीरावरती काही कंट्रोल नसतो. जेव्हा तो झोपी जातो, झोपी गेल्यानंतर जिथे जो झोपलेला असतो, तर तो झोपेमध्ये बरोबर दरवाजापाशी रात्री येत असतो. रात्री दरवाजापाशी आल्यानंतर या नारद तपस्व्याला रात्री आवश्यक कार्य करण्यासाठी बाहेर जावं लागत असते. तर बाहेर जाता जाता याच्या जटेवरती त्याचा पाय पडलेला असतो, पाय पडतो. तर जटेवरती पाय पडल्याबरोबर तो म्हणतो, कोण आहे, मूर्ख कोण आहे, माझ्या जटेला तुडवत आहे? तर तो म्हणतो की महाराज, स्वामी, गुरुवर्य,
मी नारद आहे, मूर्ख आहे का तू माझ्या जटेवरती पाय देत आहे? तर तो म्हणतो की स्वामी मला काही दिसलं नाही आहे, अंधार आहे, आणि अंधारामध्ये तुम्ही तर अन्य ठिकाणी झोपले होते, तुम्ही इथे आले हे काही मी जाणलं नाही, आणि अशा प्रकारे तो बोलतो. तो म्हणतो मूर्ख आहे तू, असा विचार करतो, आणि ते बाहेर निघून जातात. बाहेर निघून गेल्यानंतर इकडे देवील तपस्वी असा विचार करतो, या मूर्ख तपस्व्याने माझ्या जे जटेवरती पाय दिला, आता मी डोकं इकडे केलं पाहिजे जेणेकरून हा माझ्या मानेवरती पाय देणार नाही. तिकडे नारद तपस्वी असा विचार करतो की गुरुजीची जटा इकडे होती. नारद विचार करतो की गुरुजीचे पाय इकडे होते, आपण आता या दिशेने गेलं पाहिजे, कारण ते चांगला विचार करतात, आणि चांगला विचार करताना या दिशेने जातात. तर देवील तपस्वी पुन्हा इकून झोपला असतो. यावेळेस मात्र जटेवर पाय न पडता त्यांच्या मानेवरती पाय पडत असतो. तर ते पुन्हा रागावतात आणि ओरडतात, अरे कोण मूर्ख आहे, माझ्या मानेवरती पाय दिला आहे? तर तो म्हणतो की स्वामी गुरुवर्य, मी नारद आहे. तर तो तू मूर्ख आहे, तू मूर्ख आहेस, तुझं वागणं बरोबर नाही आहे. सुरुवातीला तू माझ्या जटेवरती पाय दिला, आता तू माझ्या मानेवरती पाय दिला. तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शिष्टाचार नाही आहे, तुला विनय माहीत नाही आहे, तू मूर्खासारखं असं वागत आहे. तेव्हा तर तो म्हणतो, नारद मुनी म्हणतो की स्वामी गुरुवर्य, माझा काही दोष यामध्ये नाही आहे, कारण तुम्ही झोपले होते वेगळ्या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी आलात हे ज्ञान मला नव्हतं. पुन्हा मी असा विचार केला की तुम्ही इकून झोपले असाल, तुमच्या पायाकडून जावं, तर तुम्ही पुन्हा इकून झोपलात. म्हणजे माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास व्हावा, तुम्हाला दुःख व्हावं असा बिलकुल काही भाव नव्हता. परंतु देवील तपस्वी मात्र काही ऐकत नाही. त्याला असं वाटतं की याने मुद्दाम माझ्या जटेवरती पाय दिला सुरुवातीला जाताना, कारण पूर्वग्रह तर साहजिक आहे, जाताना जटेवरती पाय दिला, येताना पुन्हा मानेवरती पाय दिला, तर त्याला मात्र ते खूप वाईट वाटते, आणि तो म्हणतो की या अपराधाची शिक्षा तुला झालीच पाहिजे. तर तो म्हणतो की स्वामी असं नका करू, कारण मी काही म्हणजे जाणून बुजून हे कर्म केलेलं नाही आहे, न कळतपणे माझ्याकडून हे कर्म घडलेलं आहे. तर देवील तपस्वी काही ऐकत नाही, आणि तो म्हणतो सूर्यास्त होण्याच्या पूर्वी, सूर्यास्त झाल्याबरोबर तू जो अपराध केला आहे, या अपराधाच्या द्वारा तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होतील, अशा प्रकारचा मी तुला श्राप देतो. आता श्राप काय म्हणजे तत्वज्ञानामध्ये नाही आहे, पण त्याच्याप्रती अशा प्रकारचे ते भावना करतात की तुझ्या डोक्याचे 7 तुकडे हो, अशा प्रकारचं मी बोलतो. तर तो नारद तपस्वी असतो, तो फार सज्जन असतो. तो विचार करतो की अरे गुरुजी, तुम्ही असं करायला पाहिजे नव्हतं. आता ज्या अर्थी तुम्ही देऊनच टाकलं, म्हणजे ज्या अर्थी तुम्ही माझ्या प्रती अशी भावना केलीच आहे, तर बघूया मग आता. मी पण असं म्हणतो की ज्याने अपराध केला असेल त्याला त्याचं कर्म, त्याचं पाप त्याला भोगावं लागेल, कारण मी काय अशा प्रकारचं अकुशल कर्म केलेलं नाही आहे. असं म्हणताना त्या नारद मुनीच्या चित्तामध्ये पुन्हा असा विचार, तू खरोखरच काय होते बघूया. ते चांगले ज्ञानी असतात, विद्वान असतात, बुद्धिमान असतात. अनेक वर्षापर्यंत त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं तप केलं असतं, परचित्त ज्ञानाची त्यांना आकलन नसते, आणि त्या परचित्त ज्ञानाच्या द्वारा ते बघतात की याचा परिणाम कोणावरती होणार आहे, आणि तो पाहतो की अरे याचा परिणाम मात्र देवील तपस्व्यावरती होणार आहे. सूर्यास्त होण्याच्या बरोबर, म्हणजे सूर्योदय होण्याच्या बरोबर या देवीलचे तपस्व्याचे डोक्याचे 7 तुकडे होतील, अशा प्रकारे नारद मुनी त्या ठिकाणी बघतो. तर पुन्हा त्याला करुणा उत्पन्न होते, त्यांच्यावरती दया उत्पन्न होते की अशा प्रकारच्या एका तपस्व्याचे म्हणजे डोक्याचे 7 तुकडे होऊ नये, त्याला मृत्यू येऊ नये, अशी भावना त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते. आणि आपल्या बलाने, त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं बल असते असं म्हटलं आहे, आपल्या बलाने ते सूर्योदय होण्याचं रोखतात, सूर्योदय होऊ देत नाहीत. आणि सूर्योदय न झाल्यामुळे इकडे अनेक लोकांना असं वाटतं की सूर्योदय कधी होणार आहे, दिवस कधी उगवणार आहे, दिवस कधी उगवणार आहे, कारण लोकांच्या झोपा होतात, झोपानंतर लोक उठतात, तर पूर्णतः अंधार अंधार दिसत असतो. लोकांना असं वाटतं की नेमकं काय झालं आहे, आणि सर्वच्या सर्व लोक राजाकडे जातात. काशी राजाला बोलतात की महाराज, आपल्या राज्यामध्ये काय होत आहे, दिवस उजळायला पाहिजे, बघा किती वेळ झालेला आहे, आणि आणखी सुद्धा दिवस उजळत नाही आहे. तेव्हा राजा विचार करतो की मी कोणतं अकुशल कर्म केलं, मी कोणतं वाईट कर्म केलं, माझ्या तर काही नाही, वाचेने मनाने मी कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म केलेलं नाही आहे. मग मी जर अकुशल कर्म केलं नाही तर असं का घडलं, माझ्या राज्यावरती असा प्रसंग का आला? तर पुन्हा तो विचारतो की आपल्या धर्मशाळेमध्ये कोणी तपस्वी वगैरे आलेले आहेत का? तर त्यांना कळतं की हो महाराज, आपल्या कुंभकार शाळेमध्ये 2 तपस्वी आलेले आहेत. तर ते म्हणतात की काहीतरी तिथे झालेलं आहे,
राजा आणि राजाच्या समवेत आणखी राजांचे लोक तिथे येतात. त्या तपस्वीला विचारतात की महाराज काही घटना घडलेली आहे का, काही झाला आहे का. तर नारद मुनी संपूर्ण वृत्तांत त्या ठिकाणी सांगत असतो की महाराज अशा अशा प्रकारे झालेला आहे. तर तेव्हा काशीराज महाराज म्हणतात देवील तपस्व्याला की महाराज तुमचा दोष आहे, तुम्ही नारद मुनीची म्हणजे माफी मागा, मग यावरती काही उपाय आहे का. तर ते सांगतात. तर तेव्हा नारद मुनी म्हणतात की हो यावरती उपाय आहे. जर या देवील तपस्व्याने म्हणजे नम्रतापूर्वक जर माझी माफी मागितली तर हा जो काही म्हणजे डोक्याचे त्यांचे 7 तुकडे होतील ते तुकडे सुद्धा होणार नाहीत आणि सूर्योदय सुद्धा होऊ शकतो. असं म्हटल्याबरोबर राजा म्हणतो की ठीक आहे तुम्ही नारद मुनीचे क्षमा मागा, माफी मागा. तो म्हणतो बिलकुल मागणार नाही मी, कारण माझी चुकीच नाही आहे, मी मागणारच नाही आहे. हा मूर्ख तपस्वी आहे, या मूर्खाने माझ्या जटेवर पाय दिला, या मूर्खाने माझ्या मानेवर पाय दिला आणि वरून तो मला असं म्हणतो की मी माफी मागा. मी बिलकुल माफी मागणार नाही. तेव्हा राजा म्हणतो की माफी मागा, तुमच्या डोक्याचे 7 तुकडे होतील. ते म्हणतो की नाही बिलकुल मी माफी मागणारच नाही. राजा म्हणतो धरा, सैनिकाला सांगतो की पकडा यांना. म्हणजे अगदी पकडून बलपूर्वक सुद्धा त्या नारदच्या डोक्यावरती पाय ठेवण्यासाठी म्हणजे त्यांना टाकतात, तरी सुद्धा तो काही माफी देवी मागत नाही. तेव्हा नारद मुनी म्हणतात की महाराज थांबा, कारण जोपर्यंत नम्रतापूर्वक हे माफी मागणार नाही तोपर्यंत याचा परिणाम काही चुकणार नाही. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे करा. त्यांना सांगतात की गुरुवर्य, तरी सुद्धा गुरुवर्यच त्यांना म्हणतात की गुरुवर्य तुम्ही अशा प्रकारे चला, एक तलाव आहे. तो म्हणतो महाराज या तलावाच्या म्हणजे तलावामध्ये एक तुम्ही असं वेगळ्या प्रकारचं विशिष्ट मातीचं म्हणजे डोकं शरीर तयार करा आणि संपूर्ण ते मातीचं शरीर यांच्या डोक्यावरती असं पूर्ण शरीर यांना द्या. आणि जेव्हा मी अशा प्रकारे माझ्या रुद्धीच्या बलाने किंवा माझ्या बलाने हा संपूर्ण अंधकार नष्ट करेल, जेव्हा सूर्योदय होईल तर सूर्योदय झाल्याबरोबर या सूर्याची किरण याच्या अंगावरती पडतील आणि वर जे काही मतिका बनवली आहे, माठाचं बनवलं आहे, मातीचं बनवलं आहे, तर ते पूर्णपणे म्हणजे तुटून जाईल आणि तुम्ही त्या क्षणी पुन्हा दुसरीकडे पाण्यामध्ये प्रवाहित झालं पाहिजे. तर अशा प्रकारे तिथे ते कृत्य म्हणजे जशा प्रकारे नारद मुनी त्यांना सांगतो राजा अगदी तशाच प्रकारचं करते. मग तो पाण्यामध्ये देवील तपस्वी पाण्यामध्ये जातो, हा आपल्या बलाने पूर्णतः सूर्योदय करतो. आणि असं म्हटलं आहे साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की त्या सूर्याच्या किरणाने ती मतिका म्हणजे फुटून जाते आणि देवील तपस्वी सुद्धा त्याचे डोक्याचे जे 7 तुकडे होणार होतात ते त्या ठिकाणी तो वाचत असतो. पुन्हा मग भिक्षू असं म्हणतात की भगवान अशा प्रकार झालं का. तर मग कोण होता. तर भगवंत असे म्हणतात की हा जो तिस्सा आहे ना, हा तिस्साच हा देवील होता. जो राजा आहे तो राजा भलते आनंद होते आणि नारद मुनी मात्र तर मीच होतो. मी तेव्हाही सुद्धा याला समजून सांगलं होतं, परंतु याने काही ऐकलं नाही. मी आताही याला समजून सांगलं तरी सुद्धा मात्र याने ऐकलं नाही. आणि या गाथेचा मेळ चालवताना भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे एखादा मनुष्य विचार करत असेल, मला मारला आहे, मला लुटला आहे, माझं हरण केलं आहे, मला अपशब्द बोलला आहे, तर अशा प्रकारचं वारंवार चिंतन मनन करणारा मनुष्य, त्या मनुष्याचं कधी दुःख संपत नसते, त्या मनुष्याचं वैरत्व कधीही नष्ट होत नसते आणि पुन्हा पुन्हा त्याचे कर्म त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या गोष्टीचं चिंतन आपल्याला करायचं असतं, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हिताच्या आहे, आपल्या सुखाच्या आहे, आपल्या कल्याणाच्या आहे, ज्या गोष्टीचं आचरण केल्यामुळे चिंतन मनन केल्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होत असेल, तर अशा प्रकारच्या गोष्टींचं आपण चिंतन मनन केलं पाहिजे. परंतु व्यवहारामध्ये आपण जेव्हा पाहतो तर अशा प्रकारचे लोक विचार करतात, याने माझा अपमान केला आहे, याने मला मारला आहे, याने मला लुटला आहे, याने माझं हरण केलं आहे, आणि पुन्हा 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 मनुष्य त्याचं चिंतन मनन करत असतो आणि पुन्हा त्या दुःखाला निर्माण करत असतो. परंतु अशा प्रकारचं कर्म करणारा मनुष्य त्याचं कधीही दुःख नष्ट होत नाही, त्याचं वैरत्व नष्ट होत नाही. आणि आपल्या मनातील वैरत्वाचा भाव जर आपल्याला नष्ट करायचा असेल तर आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. आणि ज्या गोष्टी विसरण्यासारख्या आहेत तर त्या गोष्टींना पूर्णपणे विसरलं पाहिजे. अकुशल कर्माचं कधीही चिंतन मनन आपण करू नये आणि त्यामुळे सातत्याने
आपल्या जीवनामध्ये शील सदाचाराचं आपण अनुसरण करावं, आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे धम्माचं अनुसरण करून दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण वाटचाल करावी। अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना तीसस्थवीर या धम्मदेशनाच्या द्वारा या ठिकाणी धम्मदेशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य।